नागपूरच्या पॉश समजल्या जाणाऱ्या रामदासपेठ परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर सीताबर्डी पोलिसांनी धाड घालत मोठी कारवाई केली आहे. गोंदिया येथील 3 तरुणांना एमडीचं सेवन करताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून एमडी पावडरही जप्त करण्यात आलं असून न्यायालयानं तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणानंतर नागपुरातील एमडी ड्रग्जच्या नेटवर्कचा तपास वेगानं सुरू झाला आहे. नागपुरात अंमली पदार्थांच्या विरोधी मोहीम सुरू असताना सीताबर्डी पोलिसांना रामदासपेठ येथील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत काही युवक एमडी ड्रग्ज पार्टी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी पथक तयार करून 2 पंचांच्या उपस्थितीत हॉटेलवर अचानक धाड घातली. खोलीचं दार उघडताच पोलिसांसमोर ड्रग्ज सेवनाचा प्रकार उघड झाला. कारवाई दरम्यान तिघांना ताब्यात घेण्यात आलं. झडतीच्या दरम्यान त्यांच्या ताब्यातून एमडी पावडर देखील जप्त करण्यात आली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असून नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. नागपूरच्या जे बाहेरून येणारे लोक ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत असतात. तसेच हे एका हॉटेलमध्ये राहत होते. परंतु हे जे आहेत हे एक व्यापाराच्या हिशोबातून सर्व तरुण मुले आहेत, काही शिकणारे पण आहेत त्याच्यामध्ये. आणि आजकाल ही तरुण पिढी जी आहे ही नशेच्या आहारी जाऊन संपूर्णपणे जी पिढी आहे ती बरबाद होत आहे. त्यावरून आम्ही ही कारवाई केलेली आहे. आणि हे जे आहेत यांचे व्यापार करणारे जे वडील आहेत किंवा कुठला बिझनेस त्यांच्या वडिलांचा असेल त्यांना ते सपोर्ट करण्याचं काम करत होते आणि त्या कामाच्या अनुषंगाने ते इथे नागपूरला आलेले आहेत.